Hello friends, welcome to Nyansadna NEET IIT Foundation. And in the last period, we learned the first law of motion. And today we are discussing regarding about the second law of motion. कालच्या तासिकेमध्ये फर्स्ट लॉ ऑफ मोशन बाबतीमध्ये आपली चर्चा झालेली आहे. त्यामध्ये आपण असं पाहिलं की एखादी वस्तू जर अचल अवस्थेमध्ये असेल तर ती त्याच पोझिशनला असणार आहे आणि एखादी जर वस्तू त्या ठिकाणी चल अवस्थेमध्ये असेल तर त्याच्यामध्ये तशाच प्रकाराची डायरेक्शन, तशाच प्रकाराची मुवमेंट, स्पीड रेट हे सेम कॉन्स्टंट राहणार आहे. आणि जर एक्सटर्नल फोर्स जर आपण एक्झर्ट केला, जर बाह्य बल त्या ठिकाणी आपण जर अप्लाय केलं, एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर त्यांच्यामध्ये बदल हा घडून येत असतो. दिस इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ motion. And in the second law of motion, yes, similarly we are discussing regarding about the second law of motion here. This Newton's second law of motion is also called as the law of force and acceleration. लक्षात घ्या, अतिशय सोपं आहे. फर्स्ट लॉ ऑफ मोशन सारखंच या ठिकाणी आपण डिस्कशन करणार आहोत की न्यूटनच्या या सेकंड लॉला दुसऱ्या अजून कोणत्या नावाने जर उच्चारलं जात असतं किंवा त्या ठिकाणी संबोधलं जात असतं तर ते आहे लॉ ऑफ फोर्स अँड ॲक्सलरेशन. तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं जाईल की दिस सेकंड लॉ ऑफ मोशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉ ऑफ फोर्स अँड ॲक्सलरेशन किंवा इतर दुसरेही पर्याय त्या ठिकाणी असू शकतात. तर तुमचा योग्य पर्याय असणार आहे द लॉ ऑफ फोर्स अँड ॲक्सलरेशन. आता या ठिकाणी आपल्याला चर्चा करायचीच आहे की याला लॉ ऑफ फोर्स अँड ॲक्सलरेशन असं का म्हटलं जात असतं, याच्या पाठीमागचं रिझन आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम सेकंड लॉ ऑफ मोशन न्यूटननी काय सांगितलेलं आहे या बाबतीमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. अतिशय सोपं आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, हे जे स्टेटमेंट तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं हे न्यूटननी सेकंड लॉच्या बाबतीमध्ये वापरलं गेलेलं स्टेटमेंट आहे. आपल्याला असं सांगता येईल की न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन स्टेट दॅट द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ अ बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. ओके, आणि याच माध्यमातून आपल्याला लॉ ऑफ फोर्स का म्हटलं जातं आणि ॲक्सेलरेशन का म्हटलं जातं या बाबतीचा आपला कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. लक्षात घ्या, मी या स्टेटमेंटमधलं एक सेंटेन्स या ठिकाणी उचललेलं आहे, त्याला म्हणतात द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. हे खाली इथं मी लिहिलेलं आहे. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हे काय आहे सर्वप्रथम आपण ते समजून घेऊत. त्यानंतर डायरेक्टली प्रपोर्शनल हा शब्द वापरलेला आहे. इथं या ठिकाणी आपण शब्द तो लिहिलेला आहे डायरेक्टली प्रपोर्शनल, आणि डायरेक्टली प्रपोर्शनलचा एक सिम्बॉल आहे तो अशा रीतीनं आपण दर्शवित असतो. हे तुम्हाला माहिती असणं खूप खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अप्लाइड फोर्स, आणि आपण जे फोर्स अप्लाय करणार आहोत त्याला कॅपिटल एफने डिनोट केलं जातं. तर चला ठीक आहे, आपण चर्चा करूयात की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हा शब्द वापरलेला आहे. अतिशय सोपं आहे. या ठिकाणी आपण त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत, डिस्क्रिप्शन पाहणार आहोत. एम व्ही मायनस एम यू डिवायडेड बाय टी अशा प्रकाराचं स्टेटमेंट तुम्हाला तिथं दिलेलं आहे. यालाच रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम असं म्हटलं जातं. अँड दिस रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज नथिंग बट द ॲक्सलरेशन. त्यालाच ॲक्सलरेशन असं म्हटलं जातं. एखाद्या वस्तूवरती जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो, जेव्हा एखाद्या वस्तूवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्यामध्ये जे गती क्रिएट होत असते, गती निर्माण होत असते, मोशन क्रिएट होत असते, त्यालाच आपण ॲक्सलरेशन असं म्हणतो. लक्षात घ्या, हा जो यम आहे, यम म्हणजे मास, आपण त्याला असं म्हणणार आहोत. MASS मास. ओके, एखाद्या ऑब्जेक्टचा मास असतो अँड दिस मास इज डिनोटेड बाय द स्मॉल एम. आता हे व्ही काय आहे? व्ही हा प्रकार म्हणजे वेलॉसिटीचा आहे. यू सुद्धा वेलॉसिटी आहे. मग ही कोणती वेलॉसिटी आहे? लक्षात घ्या, दिस व्ही इज द फायनल वेलॉसिटी. लक्षात घ्या, फायनल वेलॉसिटी. ओके, आणि यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी आपण त्याला असं म्हणणार आहोत.
मग फायनल वेलॉसिटी आणि इनिशियल वेलॉसिटी हा कन्सेप्ट काय आहे? लक्षात घ्या, एक वस्तू आहे, एक ऑब्जेक्ट आहे. हा एक ठोकळा या ठिकाणी मी स्क्वेअर त्या ठिकाणी क्यूब आपण वापरलेला आहे, त्याला आपण ठोकळा हा शब्द वापरू शकतो. हा ज्या पोझिशनला आहे ती त्याची इनिशियल पोझिशन आहे, म्हणजेच त्याला आपण यू कन्सिडर करणार आहोत. आणि जेव्हा त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला, एफ म्हणजे फोर्स अप्लाय केला, तेव्हा ही काय होणार, ही पुढच्या दिशेला पुश होणार, मूव्ह होणार, तिची मुवमेंट होणार आणि ती या डिस्टन्सला येणार. दोघांमध्ये काहीतरी एक डिस्टन्स त्या ठिकाणी आता क्रिएट झालेला आहे आणि त्यामध्ये लागलेला एक वेळ आहे, तो म्हणजे टी. काहीतरी काळ वेळ त्या ठिकाणी लागणारच आहे आणि तो आपण दर्शविणार आहोत स्मॉल टीनं. ओके, आता हा ठोकळा होता एका त्याच्या सुरुवातीच्या अवस्थेवरती, त्याला आपण इनिशियल पोझिशन असं म्हणणार आहोत, इनिशियल वेलॉसिटी म्हणणार आहोत. आणि ही इनिशियल वेलॉसिटी यूनं दाखवली जाते, स्मॉल यू. ओके, आणि स्मॉल व्हीनं दाखवलं जातं फायनल वेलॉसिटी. म्हणजे इथून तर इथपर्यंतचं अंतर जेवढं त्यांनी व्यापलेलं आहे, दिस इज द वी कॉल इट ॲज द व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. लागणारा वेळकाळ आणि कापलेलं जे अंतर आहे ते व्ही मायनस यू, त्याला आपण असं म्हणतो. व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी आणि यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी. तर आपलं इक्वेशन कसं होतं, यम व्ही मायनस यम यू डिवायडेड बाय स्मॉल टी. ओके, मग यम आणि यम हा आपण कॉमन घेणार, हा जो व्ही आहे ब्रॅकेटमध्ये लिहिणार व्ही मायनस यू. ओके, आणि त्यानंतर लागलेला वेळकाळ जशास तसा या ठिकाणी आपण दाखवणार आहोत. मग हे इक्वेशन आपल्याला असं लिहिता येतं, एफ म्हणजे हा फोर्स, त्याला आपल्याला स्मॉलमध्ये लिहिता येणार नाही आहे, त्याला आपण कॅपिटलमध्ये लिहिणार आहोत. एफ, ओके, दिस इज द अप्लाइड फोर्स. ओके, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, आपण सिम्बॉल वापरलेला होता. हे स्टेटमेंट आपण इथं लिहिलेलं आहे, अप्लाइड फोर्स, हे इथं अप्लाइड फोर्स, डायरेक्टली प्रोपोर्शनलचा हा सिम्बॉल आणि रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. पुढे आपल्याला इक्वेशन कसं मिळतं सेकंड लॉचं, न्यूटनने कसं सांगितलं, या ठिकाणी आपल्याला ते पाहायचं आहे. कॅपिटल एफ अप्लाइड फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यम व्ही मायनस यम यू, लागलेला वेळ म्हणजे डिवायडेड बाय टी. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यम, आपण बाहेर घेणार, हा यम आणि हा एक यम आपण इथं बाजूला घेतलेला आहे. ओके, इथलं मी रफ करून घेतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये व्यवस्थित येईल की ॲक्च्युली याच्यावरती टिंब काय दिलेला आहे, तुम्हाला कन्फ्युजन होता कामा नाही आहे. ओके, चला आपण पुढे जाऊ. मग हा कॉमन यम काढून घेतला, ब्रॅकेटमध्ये व्ही मायनस यू जशास तसं, आणि त्याला लागलेला हा वेळ म्हणजे टी. इथपर्यंत तुम्ही आलेला आहात. ओके, मग आता हा जो एफ आहे, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यम जशास तसा, आणि हे ब्रॅकेटमध्ये व्ही मायनस यू जे आपण घेतलेला आहे डिवायडेड बाय टी जो आहे तो म्हणजे इक्वल्स टू ए. ए म्हणजे ॲक्सलरेशन्स, त्याला असं आपण म्हणतो की फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्या पोझिशन, त्याची इनिशियल पोझिशन जी आहे त्या इनिशियल पोझिशनपासून तो फायनल पोझिशनला ऑब्जेक्ट गेलेला आहे, त्याच्यामध्ये मुवमेंट क्रिएट झालेली आहे. दिस इज द ॲक्सलरेशन ए. मग आता व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी असं नाही लिहिता, आपण डायरेक्टली यम ए असं लिहू शकतो आणि डिवायडेड बाय हा लागलेला जो टी आहे तो आता लिहायची गरज नाही आहे, कारण का की ए इक्वल्स टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी, हे आपण इक्वेशन ॲक्सलरेशनचं पाहिलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला हे घ्यायची गरज पडणार नाही. म्हणजे न्यूटनने काय सांगितलेलं आहे, न्यूटनने हे सांगितलं की लॉ ऑफ मोशन स्टेट दॅट द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे यस we call it as the acceleration. Okay, and this mass also including in it. Okay, and is directly proportional to the applied force. This is the second law. F is directly proportional to ma. M means mass, a means acceleration and F means applied force. आताच्या बाबतीमध्ये आपण चर्चा केलेली आहे. आता आपल्याला वळायचं आहे पुढच्या कन्सेप्टकडे. आता ॲक्सलरेशन हा कन्सेप्ट आपण खूप त्या ठिकाणी उच्चारलेला आहे. देन एक्झॅक्टली व्हॉट इज मीन बाय द ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन काय आहे,
तर बाळांनो, ॲक्सेलरेशनची ही डेफिनेशन आहे, तुम्हाला लिहून घ्यायची आहे. सोपी आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, वेलॉसिटीमध्ये झालेला, त्याच्या दरामध्ये झालेला बदल एका विशिष्ट काळामध्ये, विशिष्ट वेळेमध्ये, टाईममध्ये, त्यालाच ॲक्सेलरेशन असं म्हणतात. उदाहरणामध्ये हा एक मुलगा आहे. हा मुलगा या ठिकाणावरून या ठिकाणी तो मूव्ह झालेला आहे, गेलेला आहे. म्हणजे नेमकं इथं ॲक्सेलरेशन घडलेलं आहे. एका व्यक्तीच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करत आहोत की तो धावत 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 या पोझिशनला आलेला आहे. ओके, म्हणजे त्याने त्याची वेलॉसिटी या ठिकाणी चेंज केली. इथं वेलॉसिटी 0 होती, या ठिकाणी विशिष्ट एका वेळेमध्ये काही ना काहीतरी प्रमाणामध्ये वेलॉसिटी क्रिएट झालेली आहे. आपण इथं गृहीत धरूत V1 आणि ही आहे U0. शब्द काय वापरणार? U0 हा शब्द इथं वापरणार, छोटासा 0. म्हणजे ही इनिशियल वेलॉसिटी आणि ही फायनल वेलॉसिटी एका विशिष्ट काळामध्ये. म्हणजे आपल्याला V-U/T हे आपल्याला इक्वेशन वापरता येतं ॲक्सेलरेशनच्या बाबतीमध्ये. A = V-U/T. ओके, अँड दिस ॲक्सेलरेशन डिनोटेड बाय द स्मॉल a. या सेंटेन्समध्ये आपण ते वाक्य वापरलेलं आहे की डिनोटेड बाय स्मॉल a अँड V-U/T इट इज द फॉर्म्युला ऑफ द ॲक्सेलरेशन. आणि तुम्हाला माहिती आहे की V म्हणजे काय? फायनल वेलॉसिटी, U म्हणजे इनिशियल वेलॉसिटी अँड T मीन्स टेकन टाईम, किती वेळ काळ त्या ठिकाणी लागलेला आहे. तर या ठिकाणी ॲक्सेलरेशन पण बीट आम्हाला समजलेला आहे. सेकंड लॉ ऑफ मोशन नेमका काय सांगितलेला आहे न्यूटननं, त्या बाबतीमध्ये आपली चर्चा झालेली आहे. तो देखील कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. याच्याही व्यतिरिक्त आता आपल्याला बघायचं आहे की न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनचा जो कन्सेप्ट आहे तो डिपेंड आहे मासवरती, ओके, आणि ॲक्सेलरेशनवरती. तर ॲक्च्युली मासचा काय आहे? न्यूटननी असं सांगितलं की जेव्हा जेव्हा मास हे वाढतं, मास ऑफ ऑब्जेक्ट इज लेस अँड मास ऑफ ऑब्जेक्ट इज मोर. म्हणजे जेव्हा मास वाढतं तर तेव्हा फोर्ससुद्धा त्या ठिकाणी वाढतो, आणि जेव्हा फोर्स वाढतो तेव्हा माससुद्धा त्या ठिकाणी वाढतो, आणि जेव्हा फोर्स हा लेस असतो तेव्हा माससुद्धा काय असतं? कमी असतं. म्हणून एक स्टेटमेंट या ठिकाणी आपण वापरू शकतो, देअरफॉर फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मास. किती सोपं आहे, लक्षात घ्या. हा एक मोठा गोळा आहे आणि एक छोटासा मुलगा या ठिकाणी उभा आहे. ओके, इथं सुद्धा सेम तशाच प्रकाराचा एक गोळा आहे, याचा मास आणि याचा मास सारखा आहे. इथं एक मोठी व्यक्ती उभी आहे आणि इथं छोटा मुलगा उभा आहे. ठीक आहे, मग हा जो मुलगा आहे या मुलाचा मास या व्यक्तीच्या तुलनेमध्ये कसा आहे? लेस आहे. याचं मास लेस आहे, याचं मास मोर आहे. ओके, मग यांनी जर फोर्स अप्लाय केला या गोळ्यावरती तर याच्यामध्ये ॲक्सेलरेशनसुद्धा कसं असणार? कमी असणार. याच्यावरती फोर्स कसा लागणार? या मुलाकडून कमी लागणार. या व्यक्तीचा फोर्स कसा अप्लाय होणार या गोळ्यावरती? मॅक्झिमम. का? तर ह्या व्यक्तीचं मास जास्त आहे, मग तो फोर्स जास्त लावणार आहे. ओके, याच ठिकाणी सेंटेन्स वापरलं. हा मुलगा छोटा आहे, मग ह्या गोळ्यावरती तो फोर्स कसा अप्लाय करणार आहे? लेस अप्लाय करणार आहे. म्हणून स्टेटमेंट काय वापरलेलं आहे की मास ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे तो मुलगा, लहान मुलगा, मास ऑफ ऑब्जेक्ट इज लेस, अप्लाइड फोर्स इज लेस. तिथं अप्लाय कसा केला? फोर्स कमी केलेला आहे. मास ऑफ ऑब्जेक्ट इज मोर, एखादा व्यक्ती त्या ठिकाणी मोठा, ओके ना, त्या मुलाच्या तुलनेमध्ये एखादी मोठी व्यक्ती त्या ठिकाणी उभी आहे, तर त्याचं मास जास्त असल्यामुळं, ओके, त्याचं मास जास्त असल्यामुळं तो सुद्धा फोर्स कसा लावणार? जास्त फोर्स हा क्रिएट करणार. तर असा तो कन्सेप्ट आहे मासच्या बाबतीमध्ये. न्यूटनने सेकंड लॉमध्ये काय सांगितलं की मास ऑफ ऑब्जेक्ट लेस, फोर्स इज लेस अप्लाइड. मास ऑफ ऑब्जेक्ट इज मोर, अप्लाइड फोर्स इज मोर. देअरफॉर फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मास. ओके, मग या कन्सेप्ट नंतर दुसरा कन्सेप्ट काय सांगितला न्यूटनने ॲक्सेलरेशनच्या बाबतीमध्ये सांगितलं की ॲक्सेलरेशनसुद्धा त्या ठिकाणी कमी होणार. केव्हा कमी होणार? जेव्हा लेस फोर्स हा अप्लाय केला जाणार. जेव्हा लेस फोर्स असणार तेव्हा लेस ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होणार. जेव्हा मोर फोर्स अप्लाय होणार तेव्हा मोर ॲक्सेलरेशनसुद्धा प्रोड्यूस होणार. म्हणजे फोर्ससुद्धा डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲक्सेलरेशन, मीन्स F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू A. हा कन्सेप्ट असा आपण लिहू शकतो. आता हे दोन्ही कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो, लक्षात घ्या. हा एक मोठा स्पेअर पुन्हा एकदा रिपीट करत आहे, लक्षात घ्या. आता
सारख्याच वजनाचा आणि सारख्याच मासचा असणारा गोळा या ठिकाणी सुद्धा आहे. एक स्पेअर इथं आहे. इथं एक लहान मुलगा आहे, छोटी व्यक्ती आहे. इथं एक मोठी व्यक्ती आहे, मोठी व्यक्ती आहे. आता या मुलाचं मास कसं आहे? लेस मास आहे. आणि ह्या व्यक्तीचं मास कसं आहे? मोर मास आहे, मॅक्झिमम मास आहे. ठीक आहे, ओके. मग हा फोर्स कसा अप्लाय करणार? कारण याचा मास कमी आहे, याच्याकडे शक्ती कमी आहे. मग हा लेस फोर्स करणार, लेस फोर्स. आणि लेस फोर्स असेल तर ॲक्सलरेशनसुद्धा कसं असणार? ॲक्सलरेशनसुद्धा कसं असणार? कमी असणार. आणि या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये कसं असणार? याचा मास जास्त आहे, या व्यक्तीचं वजन जास्त आहे, याच्याकडे शक्ती जास्त आहे. तर हा फोर्स कसा अप्लाय करेल? मोर फोर्स अप्लाय करणार आहे. आणि मोर फोर्स अप्लाय केल्यानंतर ॲक्सलरेशनसुद्धा कसं असणार? जास्त असणार, मोर असणार आहे. म्हणजे मोर मास ऑफ ऑब्जेक्ट, मोर फोर्स इज अप्लाइड अँड प्रोड्यूस द मोर ॲक्सलरेशन. राईट, ओके. या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगता येईल? लेस मास ऑफ द ऑब्जेक्ट, ओके, अप्लाय द लेस फोर्स, ओके, अप्लाय द लेस फोर्स अँड प्रोड्यूस द लेस ॲक्सलरेशन. तर हे कोणी सांगितलं? न्यूटनने सांगितलं त्यांच्या सिद्धांतामध्ये. मास ऑफ ऑब्जेक्ट इज लेस, अप्लाइड फोर्स इज लेस. मास ऑफ ऑब्जेक्ट is more, applied force is more, directly proportional to F. Yes, very good, m, small m. हा एक कन्सेप्ट. त्यानंतर हा कन्सेप्ट, लेस फोर्स इज अप्लाय, लेस ॲक्सलरेशन इज प्रोड्यूस. मोर फोर्स इज अप्लाइड, more acceleration is produced. Then F is directly proportional to acceleration, F is directly proportional to A. तर हे होता न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन. तर या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो थांबणार आहोत. प्रत्येक कन्सेप्ट हा तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. तुम्हाला लिहून दिलेलं इक्वेशनसुद्धा समजून घेऊन लिहायचं आहे. व्हिडिओ पॉज करून प्रत्येक मुद्दा लिहून घ्या. या ठिकाणी आपले 2 लॉ झालेले आहे, फर्स्ट लॉ ऑफ मोशन आणि सेकंड लॉ ऑफ मोशन. उद्याच्या तासिकेमध्ये थर्ड लॉ ऑफ मोशन आपण स्टडी करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. उद्याच्या लेक्चरमध्ये थर्ड लॉ ऑफ मोशन आपल्याला बघायचा आहे. थँक्यू सो मच. स्टे होम, स्टे सेफ.